बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी विजयी होणार? रोहित पवारांनी थेट आकडा सांगितलं. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडते आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपळी या गावात बारामती पोटनिवडणुकीसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किती मतांनी निवडून येतील याबाबत थेट आकडा सांगितला आहे. रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की अजितदादांच्या प्रति मनाचा आदर आहे, प्रेम आहे. त्या गोष्टींकडे पाहून मोठ्या बहुसंख्येने आपण मतदानाला आले पाहिजे. मला विश्वास आहे की बारामतीकर नक्कीच मतदानाला येतील. काही ठिकाणी आम्हाला कळालं आहे की लोकांची नावे ज्या बूथवर हवीत त्या ठिकाणी न येता लांबच्या बूथवर आलेली आहेत. मला लोकांना सांगायचं आहे की दादांचे कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी त्या प्रभागात असतील. त्यांना तुम्ही भेटा, तुमचे नाव कुठे आले ते जाणून घ्या. बूथ लांब असले तरी मतदान करा. सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मताने तुम्ही निवडून द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. अजितदादांच्या आठवणीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की अजितदादा आणि शरद पवार यांचा आम्ही लहानपणापासूनच प्रचार करायचो. कधीकधी मी सायकल रॅलीमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे. लहान असताना मी तिथे भाषण करत नव्हतो, परंतु आईवडिलांसोबत जिथे जाता येईल तिथे जात होतो आणि प्रचार करत होतो. अजितदादा तसे बोलायला कडक पण मनातून एकदम मवाळ होते. ते नेहमीच मला म्हणायचे, काय चिरंजीव, काय चाललं आहे, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. इकडे बघून मोठ्या बहुसंख्येने आपण मतदानाला आलं पाहिजे आणि मला विश्वास आहे बारामतीकर नक्कीच त्या ठिकाणी येतील. काही ठिकाणी फक्त जे आम्हाला कळलेलं आहे, लोकांची नावं ज्या बूथवर पाहिजे त्या बूथवर नावं न येता लांबच्या बूथवर नावं तिथं आलेली आहेत, खास करून शहरामध्ये. त्यामुळे लोकांना अजून एक मला सांगायचं आहे की दादांचे जे कार्यकर्ते असतील, जे आपल्या सेवेसाठी आपल्या वॉर्डमध्ये त्या प्रभागामध्ये असतील, त्यांना थोडंसं तुम्ही भेटा. तुमचं नाव कुठं आलं आहे तिथं जाऊन लांब असलं तरी मतदान करा आणि सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्या. काही प्रमाणात आत्तापर्यंत झालेलं मतदान हे नक्कीच चांगलं आहे, पण काही जे हातावर पोट असणारे लोक असतात, जे शेतामध्ये काम करतात, कष्टकरी असतात, संध्याकाळच्या वेळेस ते सुद्धा मोठ्या बहुसंख्येने मतदानाला येतील. मी सर्व व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की बारामती शहरामध्ये व्यापारी संघटनेने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. 11पर्यंत आम्ही दुकानं उघडणार नाही आणि त्यांच्या दुकानात काम करणारा जो कुणी कामगार असेल, व्यक्ती असेल, त्यांनी आल्यानंतर मतदान झालंय का हे दाखवायचं, मगच कामाला तिथं सुरुवात करायची. कुठं ना कुठेतरी एक तर लोकशाहीला सुद्धा बळकटीकरण मिळतं आहे आणि मतदानाला सुद्धा बारामतीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मदत होते. दादा, खरं तर अजितदादांच्या पश्चात हे मतदान होत आहे, काय आपल्या आठवणी सांगाल दादांनी? नाही, दादांबद्दल अनेक आठवणी आहेत. मला दादांसाठी आणि साहेबांसाठी जो प्रचार लहान असताना आम्ही करायचो, आई बाबा आणि पवार परिवारातले सर्वच लोक आणि बारामतीकर, कधी कधी सायकल रॅलीमध्ये सुद्धा मी सहभाग घेतला आहे. लोकात जायचो. ठीक आहे, लहान असताना कधी भाषण तिथं करत नव्हतो, पण मग आई वडिलांबरोबर जिथं जाता येईल तिथं जात होतो, प्रचार तिथं करत होतो. त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी आहेत. आणि दादा ज्या पद्धतीने सांगायचे, दादा तसे परखड असायचे, बोलायला कडक, मनातून एकदम मवाळ, कधी कधी टोमणा मारायचे आणि खास करून नेहमी जेव्हा केव्हा मला ते बोलायचे, हां चिरंजीव काय चाललंय आता, अशा पद्धतीने ते बोलत असायचे. सगळ्या ह्या गोष्टी कुठं ना कुठंतरी आम्ही मिस करतो. आणि मग अधिवेशनामध्ये म्हणजे आत बसलं असताना सुद्धा लक्ष असायचं, बटन कसं गाठतोय, केस वाढले आणि बोलतोय कसा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठं ना कुठेतरी आम्ही सर्वजण मिस करतोय. आणि परिवार तर आहेच, पण बारामतीकर सुद्धा दादांची काम करण्याची स्टाईल, लगेचच्या लगेच निर्णय घेण्याची क्षमता, फोन केला तर काम होणारच आणि होणार असेल तर हो, नसेल होणार तर नाही. ह्या सगळ्या आठवणी ह्या शेवटी आपल्याला येत असतात. आणि आता फक्त हातामध्ये एवढंच आहे की ज्या कुठल्या चांगल्या आठवणी असतील त्या मनामध्ये ठेवायच्या आणि ज्या पद्धतीने ते काम करत होते तशाच पद्धतीने याच्या पुढं काम करण्याचा प्रयत्न करायचा, एवढं मात्र आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.